जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 5. आपला 5व्या अध्यायाचा अभ्यास सुरू आहे. परमपूज्य शंकर महाराज खंदारकर लिखित ज्ञानेश्वरी आपला 22 क्रमांकाचा श्लोक सुरू होता. ये ही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते आद्यंतवंतः कौंतेय न तेषु रमते बुधः. अत्यंत महत्वाचा श्लोक. हे खरं सांगायचं तर भारताच्या 2 आठवड्याच्या भारत भेटीमध्ये माझ्या मनात तो घोळत राहिलेला कुठला श्लोक असेल तर तो खरा हाच होता. आणि एक योगायोग म्हणा, पण काही ना काही निमित्ताने श्रद्धेय मुळे शास्त्रींशी बोलताना सुद्धा या श्लोकाचा 1-2 वेळा उल्लेख झाला होता. श्लोक क्रमांक 22, पृष्ठ क्रमांक 310. ये ही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते आद्यंतवंतः कौंतेय न तेषु रमते बुधः. याच्यासाठी हा घोळत होता की एक थोडंफार जे काही चिंतन शिवगडमध्ये झालं त्याच्यामध्ये देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी ही जी एक मध्यवर्ती भूमिका होती बोलण्याची, त्याच्यामध्ये ती का होत नाही, देहबुद्धी माझी एक साधक म्हणून कमी का बरं होत नाही, हा विचार सुरू असताना त्याचं मूळ कारण जे आहे, द रूट कॉज ज्याला म्हणतात, ते काय आहे. इथे म्हटलेलं आहे की न तेषु रमते बुधः. कोणाबद्दल बोलतात आहे? बुधः म्हणजे पंडितांबद्दल बोलतात आहे. ज्ञानी जे आहेत, जे पंडित आहेत त्यांच्याबद्दल बोलणं सुरू आहे. पण माझं अगदी त्याच्या उलट होतं आणि मी सदैव विषयामध्ये रमलेलो असतो. प्रत्यक्ष विषय भोगत मी असेन किंवा नसेन, पण त्याच्या विचारात मी नक्कीच रमलेलो असतो. आणि म्हणून हा श्लोक जो आहे तो एक कसा घोळत राहिला मनामध्ये, त्याचा 1-2 वेळा उल्लेख पण झाला, चर्चेमध्ये तो श्लोक आला सुद्धा. इतका हा महत्वाचा श्लोक आपल्यासाठी. आणि हे पंडित असे रमत नाहीत का? कारण त्यांना कळलेलं असतं. काय कळलेलं असतं? हे आद्यंतवंत कौंतेय. तो विचार करून झाला आपला मागच्या वेळेला की प्रत्यक्ष विषय भोग ज्या क्षणी निर्माण होतो आणि संपतो, म्हणजे ज्या क्षणी माझ्या इंद्रियाचा त्या विषय भोगाशी संयोग होतो तोच त्याचा उदयाचा क्षण, आणि ज्या क्षणी माझ्या इंद्रियाचा आणि त्या विषयाचा ताटातूट होते म्हणूया, तो त्याच्या विनाशाचा क्षण. जगामध्ये कोट्यावधी विषय आहेत, कोट्यावधी विषय आहेत. त्यांच्याशी माझा काही संबंध आहे का? नाही. ते असले काय आणि नसले काय. माझा संबंध ज्या विषयांशी येतो, ज्या क्षणी येतो त्या क्षणी त्याची उत्पत्ती झाली असं समजायचं, आणि ज्या क्षणी त्याचा वियोग होतो त्या क्षणी त्याचं ताटातूट होते, वियोग झाला असं समजायचं. आणि हे होतं, विषय हा सुरू आहे, हे होतं आद्यंतवंत. हे जे विषय आहेत ते आद्यंतवंत आहे. म्हणजे काय? त्यांना आदी आहे आणि त्यांना अंत आहे. आता त्या आदी आणि अंतची व्याख्या आपण आत्ताच बघितली. ही व्याख्या आपल्याला गृहीत धरायची, आणि हे लक्षात राहत नाही. आणि मी भ्रमिष्ठासारखा वर्षानुवर्ष एका विषयाकडून दुसऱ्या विषयाकडे, दुसऱ्या विषयाकडून तिसऱ्या विषयाकडे, पुन्हा पहिल्या विषयाकडे, बस या हेलकाव्यामध्ये माझं जीवन सुरू आहे. याच हेलकाव्यामध्ये माझं जीवन सुरू आहे. आणि मी स्वतःला साधक म्हणतो. साधक म्हणतो, साधना सुद्धा करतो, बोलतो सुद्धा साधनेवरती. पण हे काही माझ्या लक्षात येत नाही. त्याचा परिणाम असा होतो की माझी देहबुद्धी काही केल्या कमी होत नाही. आणि समर्थांनी आशीर्वाद देऊन ठेवला आहे, आपण बघितला तो काय? देहबुद्धीच्या निश्चयो ज्या ढळेना तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. कल्पांत काळी नेहमीसाठी लक्षात ठेवायचं ते वचन आपल्याला मनाच्या श्लोकांमधलं. असं उत्तर. हा श्लोक आपण बघितला होता आणि 122 क्रमांकाच्या ओळीपर्यंत मी येऊन थांबलो होतो. आणि त्याच्यानंतर 3 वाचनं आपली झाली, 3 का 4 झाली असेल. 157 क्रमांकाच्या ओळीपर्यंत आपण येऊन थांबलो होतो.
तुम्ही येऊन थांबला होता असं म्हणूया. मी तुम्ही येऊन थांबला होता याच्यासाठी म्हणतोय की माझं वाचन झालं नव्हतं. जी वाचनं झाली माझ्या अनुपस्थितीत ती अतिशय उत्कृष्ट झाली, असा अभिप्राय मला अनेक लोकांकडून कळला. त्या वाचनावरची उजळणी सुद्धा अतिशय उत्कृष्ट झाली, असाही अभिप्राय मला कळला. त्यामुळे सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो या गोष्टींसाठी, की खूप छान वाचन आणि चिंतन म्हणूया, वाचन म्हणण्यापेक्षा चिंतन अतिशय छान झालं. आणि ते ज्या अर्थी आपल्यासारख्या अभ्यासू, जिज्ञासू सगळ्यांना आवडलं, आपल्या सगळ्यांना ते भावलं, याचा अर्थच परमपूज्य मंदाताईंच्या भाषेमध्ये ते दर्शनासाठी झालं, प्रदर्शनासाठी नाही, एवढं निश्चित. पण असं जरी असलं तरी मला राहवत नाहीये या ओव्या आणि या श्लोकांवरनं पुन्हा एकदा त्याची ती उजळणी करण्यापासून. त्यामुळे सर्वप्रथम मी तुमची क्षमा मागतो, की तुम्ही मला क्षमा कराल, की आता तुमची तिसऱ्यांदा उजळणी होते आहे. एकदा झाली, दुसऱ्यांदा झाली, तिसऱ्यांदा होते. पण मला तो मोह आवरत नाही. याचं कारण असं आहे, मी मागच्याला बोललो होतो, की भगवंत या शेवटचे जे काही श्लोक आहेत 5व्या अध्यायाचे, त्याच्यामध्ये अत्यंत विलोभनीय दर्शन आपल्याला घडवतात आहेत. कोणाचं? त्या योग्याचं. योगी पुन्हा आपण विचार केला होता, स्वरूपतः ज्यांनी कर्मत्याग केलेला आहे किंवा तत्वतः ज्यांनी कर्मत्याग केलेला आहे, असा जो संन्यासी म्हणूया त्याला आता, त्याचं जे वर्णन आहे अत्यंत विलोभनीय वर्णन आहे. आणि केवळ त्याच्यामध्ये रमण्यासाठी म्हणून नाही, तर त्याच्यातून काहीतरी शिकण्यासाठी म्हणून मला असं वाटलं पुन्हा एकदा थोडंसं याचा एक आढावा घ्यावा. कदाचित आज आपलं नवीन श्लोकाला, नवीन म्हणजे आता तो शेवटचाच एक श्लोक उरलेला आहे 5व्या अध्यायातला, कदाचित त्याला हात आपल्या घातला जाईल किंवा न जाईल. पण मला असं वाटलं की जरा त्यातले महत्वाचे काही जे विषय आहेत, एक साधक म्हणून आपल्याला जे महत्वाचे आहे, त्याला पुन्हा एकदा भेट द्यावी उजळणीच्या माध्यमातून. त्याला उजळणी म्हणा किंवा पुनरअभ्यास म्हणा, काही म्हणा, पण असं वाटलं की आपली क्षमा मागून एक पुन्हा एकदा ते करावं. याचं दुसरं कारण असं की हे जे वर्णन भगवंतांनी इथे केलेलं आहे, ते ज्या अवस्थेत जगतात आहेत, म्हणजे काय, हे जे वर्णन ज्या ज्ञान योग्याचं केलेलं आहे, ज्या योग्याचं केलेलं आहे म्हणूया, ते प्रत्यक्ष कसे असतात? काय माऊलींची ओवी आपल्या पुन्हा मदतीला येते, तनुत्यागे विण अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. आता ते जे दिसती संपूर्ण योगयुक्त आहे, त्याचं जे वर्णन तुम्ही 157व्या ओवीपर्यंत ऐकलं, वाचलं, श्रवण केलं, चिंतन केलं, ते प्रत्यक्ष मी बघून आता आलेलो असल्यामुळे मुरगुडात जाऊन मला असं वाटलं पुन्हा एकदा त्याचं स्मरण करण्यास काहीच हरकत नाही. तो आनंदाचाच विषय असला पाहिजे. या प्रस्तावनेसह मी 122 क्रमांकाची जी ओवी, किंवा असं मी आता उजळणीचा भाग असल्यामुळे अगदी प्रत्येक ओवी मी वाचणार नाहीये, पण त्यातले एक महत्वाचे मुद्दे आपण बघूया आणि त्यातनं पुन्हा आपल्याला काय शिकायचं आहे त्याचं एकदा स्मरण करू. हा जो विषय सुरू आहे 22व्या श्लोकाचा, की विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगापासून जे भोग प्राप्त होतात ते दुःखालाच कारण होतात. हा आपला मूळ विषय सुरू आहे, बरोबर. हा गाभा आहे आपल्या विषयाचा. आणि असं का होतं ते याचं कारण आपण पाहिलं, की ते आद्यंतवंत आहेत. विषयामध्ये सुख जे मिळतं, विषयापासून सुख मला प्राप्त होतं, असा जो माझा भ्रम आहे, पहिली गोष्ट तो जो भ्रम आहे. पण अगदी आपण बौद्धिक पातळीवरती जरी विचार केला तरी आपल्या हे अगदी लक्षात येऊ शकतं, की विषयात सुख देण्याचं सामर्थ्य कसं नाही आहे. त्याचं एक उदाहरण, की जर विषयात सुख देण्याचं सामर्थ्य असतं तर त्या विषयाने सर्वांना सुख द्यायला हवं होतं. अगदी साधा तर्क आहे, बरोबर. आता एक उदाहरण, दुधाची खीर नावाचा एक पदार्थ आहे. माझ्यासमोर आहेत काही जण की ज्यांना रोज जरी खीर दिली खायला तरी त्या आनंदाने खातील आणि त्याच्यात वरनं साय मागून घेतील. आणि मी उपाशी राहीन पण खीर खाणार नाही, कारण मला खीर आवडत नाही. हे कसं झालं? जर
खिरीमध्ये जर सुख देण्याचं सामर्थ्य असतं, स्वयंभूत सामर्थ्य असतं, तर सगळ्यांनाच तिने सुख द्यायला हवं होतं. ती देत नाही, कुठलाच विषय देत नाही. बरं जितकी खीर जास्त खावी तितका जास्त आनंद मिळायला हवा. मिळतो का? 2 वाट्या, 3 वाट्या, 4थ्या वाटीला फेकून द्याल तुम्ही. याचाच अर्थ कुठेतरी आपल्या विचारांमध्ये गडबड होते की त्या खिरीने मला खरं दिलेलंच नाहीये सुख. तिसरं, रोज दिली तर आनंद व्हायला पाहिजे, नाही होत. एखाद्याच केली खीर म्हणा, श्रीखंड म्हणा, पुरणाची पोळी, जे काय असेल ते. मी फक्त एक रसना हा विषय घेतलेला. आपापल्या पंच ज्ञानेंद्रियांच्या विषयाची आपण कल्पना करू शकतो. बरं, म्हणजे त्या गोष्टीचा वीट येतो. मी त्यातले दोष दाखवून देतोय, मुख्य महत्वाचं. आणि शेवटी कधी ना कधीतरी ते सुख संपतं. कधी ना कधीतरी वियोग होतो. कितीही मला ते सुख हवंसं वाटलं, म्हणजेच काय आहे की ते सुख माझं परतंत्र आहे, कोणावर तरी, कशावर तरी अवलंबून आहे सदैव. आणि हाच तो दोष आहे. आणि त्याच्यात मी तरीही रमतो. इतकं वर्षानुवर्ष मला हे कळतं, तरीही मी तेच करतो. आणि म्हणून इथे म्हटलं की विषय आणि इंद्रियांच्या संयोगापासून जे भोग प्राप्त होतात ते अंतिमतः दुःखाला प्राप्त होतात. हा विषय आहे मुख्य आपला. आणि या श्लोकावर ज्या ओव्या आहेत, अनेक ओव्या आहेत, त्याच्यामध्ये आपण मागच्या वेळेला जसं बोललो होतो की संत साम दाम दंड भेद सगळे प्रकार वापरतात आपल्याला योग्य मार्गावरती ठेवण्यासाठी. म्हणजे काय, आपल्या शाश्वत हिताचा जो मार्ग आहे आपला, तो आपण सोडू नये याच्यासाठी सर्व प्रकारचे मार्ग संत वापरतात. पुन्हा माझ्या म्हणजे आपल्या हिताची काळजी संतांना असते, म्हणून तर त्यांना दयाळू म्हटले. त्याच्यासाठी ते स्वतःकडे थोडा वाईटपणा सुद्धा घेतात कधी कधी. माऊली इतक्या प्रेमळ, पण ह्या ओव्या वाचल्यानंतर कळतं की त्यांनी आपली किती निर्भत्सना करावी. की अरे, इतकं कळून सुद्धा, इतकं तुला परोपरी समजावून सांगून सुद्धा काय करतोयस तू? पुन्हा या विषयरूपी कर्दमामध्ये, विषयरूपी चिखलामध्ये राहणारा जो बेडूक, बेडूक म्हटलेला आपल्याला लिटरली 122 क्रमांकाच्या ओळीमध्ये अनेक अनेक दृष्टांत माऊलीने दिले, आपल्याला सगळे बघायला वेळ नाही. पण 126 क्रमांकाच्या ओवीमध्ये माऊलींनी शेवटी असं म्हटलं की सुखाच्या समजुतीने विषय दुःख घेतले, त्या विषयासक्तांनीच जगातील खोटी अज्ञाने खरी करून दाखवली आहेत. म्हणजे काय, मी ज्याला सुख समजतो ते विषय दुःखच आहे, हे जेवढ्या लवकर मला कळेल तेवढ्या लवकर माझी याच्यातून सुटका होणार आहे. तेवढ्या लवकर मी भानावरती राहणार आहे. तेवढ्या लवकर मला देहबुद्धीतून माझी सुटका करून घेता येणार आहे. तेवढ्या लवकर माझा आत्मबुद्धीकडचा प्रवास वेगाने होणार आहे. सारखं सारखं मी ते सांगतोय, कारण त्याची संगती जी आहे ती आपल्याला सदैव लक्षात राहिली पाहिजे. रमायचं नाहीये, विषय सुख येणार आहे. प्रारब्धवशामध्ये विषय सुख आपल्या समोर येणारच आहेत. तो विषय वेगळा. विषय इथे काय सुरू आहे, रमायचं नाहीये. कारण तो जो न रमते बुधा, हा ते जे पंडित आहेत, ते जे ज्ञानी आहेत, ते त्याच्यात रमत नाही, हा विषय सुरू आहे. रमणं वेगळं आणि त्याचा समोर आला आहे म्हणून त्याला सामोरं जाणं वेगळं. फरक आहे दोन गोष्टींमध्ये. गडबड कशामध्ये आहे, रमण्यामध्ये आहे. आणि म्हणून विषय व्याळे मिठी निधलिया नुठी ताठी, ते तुझ्या गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. ते निर्विष झालं की रमणं बंद होतं. विषय राहणारच आहे, डोळे उघडले रूप दिसणार आहे, बंधन आहे ते इंद्रियावरती. कान काम करत असतील तर आवाज ध्वनी ऐकू येणारच आहे. रमायचं नाही, हा विषय त्याच्यातला. आणि असे जे रमणारे लोक असतात की जे बहुतांश असतात समाजामध्ये, आपण त्याचं प्रमाण बघितलं तर बहुतांश लोक, म्हणून तर परमार्थ करणारे लोक माम कश्चित वेत्ती तत्वतः, भगवंतांनीच म्हटलंय गीतेमध्ये. हे कमी असतात आणि ते लोक अत्यंत मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भ्रमाला प्रमा, दुःखाला सुख, मिथ्याला सत्य, अधर्माला धर्म असं ते मानतात. आणि त्यालाच समाज मान्यता प्राप्त होते. आणि त्यालाच संत परमपूज्य काका प्रवाहपतिताचं जीवन असं म्हणतात. प्रवाहपतित, डेड फिश, ओनली डेड फिश ट्रॅव्हल्स विथ द स्ट्रीम, असं इंग्लिशमध्ये वाक्य आहे. मेलेला मासा प्रवाहाबरोबर वाहत जातो, तसं मेलेल्या माशाचं ते जीवन असतं. तो जिवंत मासा असतो, तो प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचं धारिष्ट्य दाखवतो, खाली जातो, वर जातो, बघतो तळाशी काय आहे, त्याला जिवंत मासा असं म्हणतात.
आणि हे असे विचार करून तशी साधना करणं जिवंत माझं. तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये हेच म्हटलंय. काय म्हटलंय? विश्वव्यापी माया तिने आकुळली छाया, सत्य गेले भोळ्यावरी, अविद्येची चाले थोरी. आपुलेची मन करी आपणा बंधन, तुका म्हणे देवा तुम्ही कोणीही उगवा. याच अर्थाचा हा अभंग आहे. सत्य गेले भोळ्यावरी, अविद्येची चाले थोरी. का चालते अविद्येची थोरी? या कारणामुळे आता आपण जे बघितलं ते. पुढे 23 क्रमांकाचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये शक्नोती हैव यश सोडून प्राक शरीर विमोक्षणात, काम क्रोधोद्भवद्वेगम सयुक्त ससुखी नरहा. म्हणजे हा जो श्लोक आहे 23 क्रमांकाचा मी आत्ता जो वाचला त्याची आणि आधीचा जो 22 क्रमांकाचा श्लोक होता त्याची संगती अशी आहे की म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला शाश्वत कल्याणाच्या विरोधी आणि अनर्थकारक असलेले जे काम आणि क्रोध यांचे वेग नष्ट करण्यासाठी खूप प्रयत्न केले पाहिजे. कोण म्हणताय असं? प्रत्यक्ष शंकराचार्य त्यांच्या भाष्यामध्ये म्हणतात आहे, गीतेच्या भाष्यामध्ये. आचार्य म्हणतात आहे की म्हणून कशासाठी? पुन्हा संगती सांगतोय मी, नाही तर संगती सुटलं ना की गडबड होते. जर हा विषय कुठला सुरू एकदम कळत नाही, असं वाटतं वेगवेगळे विषय सुरू होतात काय प्रत्येक श्लोकात. तसं नाही आहे ते. संगती अशी आहे की विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगापासून जे भोग प्राप्त होतात ते दुःखाला कारण होतात. हा विषय सुरू आहे आपला, बरोबर आहे? मग विषय आणि इंद्रियांच्या संयोगाचा एवढी ओढ मला का बरं आहे, त्याचं उत्तर देत आहे काम आणि क्रोध. आले काय आठवतं आपल्याला? ज्ञाननिधीचे भुजंग, विषयधरीचे व्याघ्र, जे भजन मार्गीचे मांग मारत असे माऊली. काम आणि क्रोध आपल्याला भेटतच राहणार आहे सातत्य, आणि प्रमुख आहे त्याच्यातला काम. मागच्याला आपण तो विचार केला होता मला वाटतं. दोघे ड्युटीवर असतात, एकदाही कोणीही दोघेपैकी एकही ड्युटीवर नाही असं कधीच होत नाही. मुख्यतः काम असतो. एखाद्याच त्याला चहा प्यायला जावं लागतं, तेव्हा तो क्रोधाला म्हणतो बाबा रे मी जरा जाऊन येतो 10 मिनिटं चहा पिऊन, तेवढं जरा 10 मिनिटं या जीवावरती लक्ष ठेव, सोडू नकोस त्याला. आणि उपलक्षण आहे काम क्रोध. मग आली सगळी घसरगुंडीची भगवद्गीतेत सांगितली ती सगळी आठवून घ्यायची आपण आपली, पुढे काय होतं ही सगळी घसरगुंडी भगवद्गीतेत दिलेली. त्यामुळे दोघं हे दोन मुख्य आहेत. मात्र उपलक्षणाने सगळे स्वीकारायचे असतात. आणि म्हणून इथे भगवंत म्हणतायत की या इहलोकातच शरीर सुटण्याच्या पूर्वी अर्थात मरण्यापूर्वी काम आणि क्रोध यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या वेगाला जो सहन करतो तो पुरुष योगी आहे आणि तोच सुखी आहे. झालंय आपलं सगळ्यांचा अभ्यास झालेला आहे, मीच नवीन आहे खरं. हे चुकत असेल तर मला जरूर सांगा. खूप वेळा अभ्यास झालाय तुमचा, तिसरी उजळणी सुरू आहे, त्यामुळे झालाय तुमचा अभ्यास करून. एक मुद्दा छोटासा याच्यात असं आपल्या लक्षात येतो की याचा अर्थ असा आहे की काम आणि क्रोध यांचे जे वेग आहे ते प्रारब्धवशात निर्माण होणे शक्य आहे. कोणाबद्दल बोलतोय मी? मी ज्ञानी पुरुषाबद्दल बोलतोय बरं का, माझ्याबद्दल नाही. माझे तर होतातच, ते सांगण्याची काही गोष्टच नाही आहे, तो काही अभिमानाने सांगण्याची गोष्ट नाही आहे. त्या वेगात मी वाहवतही जातो, ते वेग मी सहन करू शकत नाही. पण ज्ञानी पुरुष जो असतो, म्हणून इथे काय म्हटलेलं आहे पहा, काम क्रोध यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या वेगाला सहन करतो असं वर्णन आहे. असं नाही म्हणतं की ते निर्माणच होत नाही, ते शक्य आहे. पंचदशीमध्ये विषय आहे, विचारसागर रहस्यमध्ये पण तो विषय आलेला आहे की ज्ञानी पुरुषाला सुद्धा प्रारब्धवशात इच्छा होऊ शकतात, साध्या भाषेमध्ये. मग फरक कुठे पडतो माझ्यात आणि त्या ज्ञानी पुरुषामध्ये? फरक असा पडतो की त्याचा जो वेग आहे तो मला सहन होत नाही, आणि तो वेग ते अगदी सहज सहन करून घेतात, कारण तरंग स्वरूपामध्ये तो असतो, त्याची लाट कधीच होत नाही. आणि त्याची लाट माझ्या बाबतीत होती आणि म्हणून मी त्याच्यात वाहवत जातो. त्याला जिथे वेग असा शब्द वापरलेला आहे, काकांची भाषा आहे, त्याला तरंग आणि लाट म्हणतात काका. हा जो काम आणि क्रोध आहे त्याची अतिशय सुंदर व्याख्या आचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये केलेली आहे. कामाबद्दल आचार्य म्हणतात आहे की काम इंद्रिय गोचर प्राप्ते इष्टे विषये श्रूयमाणे स्मर्यमाणे वा अनुभूते
सुखे हेतवया गर्धीही तृष्णा स कामः. कामाची व्याख्या आहे, समजून घेऊ. कारण हा काम आपल्याला इतका वेळा भेटतो परमार्थ प्रांतामध्ये की एकदम नीट कळलंच पाहिजे की काम म्हणजे नक्की काय, त्याची व्याख्या काय, व्हॉट इज द डेफिनेशन. त्याचा अर्थ आहे मी आता जो श्लोक वाचला की काम इंद्रिय गोचर प्राप्ते इष्टे विषये श्रूयमाणे स्मर्यमाणे वा अनुभूते सुखे हेतौ या गर्धी तृष्णा स कामः. अर्थ असा की एखादा अनुभवलेला सुखदायक इष्ट विषय इंद्रिय गोचर झाल्यावर, आता आपापले विषय आठवा. मग अशीच उदाहरण, ज्याला खीर आवडते त्याने खीर, ज्याला श्रीखंड आवडतं श्रीखंड, ज्याला आंबा आवडतो आंबा, उत्तम संगीत, सुगंध, स्पर्श विषय, पंच ज्ञानेंद्रियांचे कुठलेही विषय आठवा की ते आपण अनुभवलेले सुखदायक इष्ट विषय हे जेव्हा इंद्रिय गोचर होतात, किंवा ते इंद्रिय गोचरच झाले पाहिजे असं नाही, त्यांच्याबद्दल ऐकायला मिळतं. थोडे विषय काढला, अरे छान पाऊस पडलाय, कांद्याची भजी खायची का. माझ्या डोक्यात नाही तो विषय, माझ्या डोळ्यासमोर ती भजी आलेली पण नाहीये, कोणीतरी मला विचारलं फोनवरती, म्हणजे काय, श्रूयमाणे, ऐकू आलं मला, किंवा त्याचं स्मरण झाल्यावर. या तिन्ही गोष्टीपैकी काहीही शक्य आहे. एक ते माझ्या डोळ्यासमोर येऊ शकतं, त्याच्याबद्दल ऐकायला येऊ शकतं, किंवा मलाच त्याचं स्मरण होऊ शकतं. का, मी जसं म्हणालो, छान सुंदर पाऊस पडलाय, झाली आठवण कांद्याच्या भज्यांची, त्याला काय म्हणायचं, स्मरण झालं फक्त. हे झाल्यानंतर ते मिळवण्याची जी इच्छा किंवा तृष्णा, त्याला काम असे म्हणतात. ही व्याख्या आहे कामाची. पुन्हा मी कशासाठी बोललो हे सगळं, व्याख्या का सांगितली, फार महत्वाची व्याख्या आहे याच्यासाठी की काय होणार आहे काय होणार नाही हे कळलं पाहिजे. याचा अर्थ इच्छाच निर्माण होऊ नये का, असं कुठेच म्हटलेलं नाही. मी तेच सांगतोय, खूप बारकावे असतात ते साधनेतले. परमपूज्य काका नेहमी सांगतात, काय होणार आहे काय होणार नाही हे स्पष्ट पाहिजे मनामध्ये, कुठेही गोंधळ असता कामा नये. नाहीतर होतं काय माहितीये, जे होणार नाही त्याची मी वाट बघत असतो, आणि ते कधीच होणार नसल्यामुळे निराशा पदरी पडते. त्यामुळे इच्छा निर्माण होणं स्वाभाविक आहे, कारण जन्म घ्यावा लागे वासनेचे संगे. आपल्या सगळ्यांचा जन्म वासनेतून झालेला आहे. हा कर्मविग्रह आहे, लीला विग्रह नाही आहे. हा विग्रह म्हणजे शरीर, बरं का, काहीतरी करून ठेवल्यात उद्योग मागच्या जन्मी, म्हणून हा देह प्राप्त झालेला आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर प्रारब्ध वशामध्ये त्या त्या वासना आहेतच. अधिक क्रियमाण कर्मामध्ये मी जास्तीच्या वासना कमावतो, हा माझा पराक्रम आहे जीव म्हणून. त्यामुळे इच्छा निर्माण होणार आहेत. मग करायचं काय आपल्याला साधक म्हणून, तर त्याचे जे वेग आहेत ते सहन करायचे. विषय तो सुरू आहे, आणि कामाचा वेग असतो बरं का, तो वेग प्रदर्शित होतो, असा चेहरा प्रफुल्लित होतो, डोळे मोठे होतात, श्वास मोठ्याने चालायला लागतो भात्यासारखा. सूक्ष्म होणारे बदल असतात. अगदी खूप एवढा मी जसं म्हणालो तेवढा मोठा श्वास चालणारी नसेल, पण आपण ज्याला शुद्ध मराठीमध्ये एक्साइट होतो म्हणतो आपण, उत्तेजित होतो आपण. हे सगळे कामाचे वेग आहेत, हे कामाची लक्षण आहेत. तो वेग माझ्या शरीराला, देहाला, म्हणजे काय म्हणूयात आलं, त्याचे शारीरिक परिणाम सुद्धा होतात, फिजिकल कामाचे. हा वेग मला आवडता आला पाहिजे, इथपर्यंत गाडी खरं जाताच कामा. तशीच क्रोधाची व्याख्या करताना आचार्य म्हणतात आहे की क्रोधाच आत्मान प्रतिकूलेषु दुःख हेतुषु दृश्यमानेषु श्रूयमानेषु स्मार्यमानेषु वायो द्वेष स क्रोध. म्हणजे काय, प्रतिकूल किंवा दुःखदायक विषय, अगदी मगाशी सारखंच. आता फक्त मगाशी अनुकूलाचा विचार होता, आता प्रतिकूलाचा विचार आहे. तो विषय दिसल्यावर, ऐकल्यावर किंवा त्याचं स्मरण झालं तरी जो द्वेष माझ्या मनामध्ये निर्माण होतो त्याला क्रोध असं म्हणतात. व्याख्या आहे. पुन्हा क्रोधाचा पण वेग असतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सांगण्याची गरज नाही. डोळे लाल होतात, दातोट खायला लागतो मनुष्य. म्हणजे मंदादे म्हणतात, राग आल्यानंतर ताबडतोब खाण्यासारखी वस्तू कुठली असेल तर आपले उठत असतात, किंवा दुसरं काय असतं तिथे उपलब्ध, म्हणून माणूस असा ओठ चावतो रागाने. असा राग आलेल्या मनुष्याचा, क्रोध आलेल्या मनुष्याचा अवतार आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे, कारण कधी कधी माझाच तो अवतार असतो. त्यामुळे नुसता पाहायला नाही तर अनुभवलेला सुद्धा असतो. इतके अनुभव संपन्न जीवन जगलेले आपण सगळेजण आहोत. पण तरी सुद्धा आपल्याला नेमकी व्याख्या माहिती हवी, आणि त्याचे वेग जेव्हा निर्माण होतात, जसा येतो
आपण म्हणतो ना, तळपायची आग मस्तकात जाणं, तो वेगच आहे क्रोधाचा. तो वेगच आहे. त्या क्षणी तो आवरता आला पाहिजे. तो जर मला आवरता आला, तर मी योगी होण्याच्या मार्गावरची माझी वाटचाल सुरू आहे. तो आवरण्याचे उपाय अनेक आहेत. कारण ज्या अर्थी तो आला, त्या अर्थी माझं अनुसंधान बिघडलेलं आहे, पहिली गोष्ट. परमपूज्य मंदादींचं वाक्य मी नेहमीच तुम्हाला सांगतो, की माझं काय चित्त विकारी होतं म्हणून माझी वाणी बिघडते. क्रोधाचा एक आविष्कार म्हणजे काय? अदवा तद्वा बोलणे, वाटेल ते तोंडाला येईल ते आपण बोलतो. काय बोलेल क्रोध आलेला मनुष्य सांगता येत नाही. समोरचा कोण आहे, आपण कोणाशी बोलतो आहे, परिस्थिती काय आहे, कुठे बोलतो आहे, कशाचं भान त्याला उरत नाही. इतकं चित्त विकारी होतं. हे सगळे वेग आपल्याला आवरता आले पाहिजे. आणि असा जो सहज आवरतो त्याला योगी म्हटलेला आहे. आणि याच्यावरच्या ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये 129 क्रमांकाची जी ओवी आहे त्याच्यामध्ये ज्ञानी यांच्या हन ठाई याची मातू ही किर नाही, देही देहभाव जिही स्ववश केले. म्हणजे आत्मज्ञानी पुरुषांच्या ठिकाणी कामक्रोधांची गोष्टही नसते, ज्यांनी देहात राहून देहाचे धर्म स्वाधीन केले आहेत. पुन्हा गोष्टही नसते याचा अर्थ काय? त्यांना येतच नाही असं नाही, आपण त्याच्यावर आता चर्चा करून झालेली आहे. तर काय केलं असतं त्यांनी, म्हणून मी मुद्दाम ही ओवी वाचली. इथे माऊली सुद्धा म्हणतात आहे, स्ववश केले. स्ववश केले म्हणजे काय? ते आहेत म्हणून स्ववश करण्याची वेळ आली की नाही. थोडेसे बारकावे असतात, पुन्हा काय होणार आहे, काय होणार नाही. आणि साधन काळात खरं तर साधक म्हणून यांचा आपल्याला चांगला उपयोग करता येऊ शकतो. कारण मला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती व्हावी हा कामच आहे. विचार केला तर काम म्हणजे इच्छा, बरोबर आहे, पण हा संवादी काम आहे. हे जे बाकीचे आहेत ते सगळे विसंवादी काम आहेत. ते मला आत्मस्वरूपापासून दूर नेणारे आहेत. आणि हा जो काम आहे तो मला आत्मस्वरूपाकडे नेणार आहे. याला माऊली शुद्ध पुण्य असं म्हणतात. माहिती आहे ना, पुण्यात्मके पापे स्वर्गा जायचे, पापात्मके पापे नरका जायचे, जेणे माथे पाविजे ते शुद्ध पुण्य. माते पाविजे, माते म्हणजे माझ्या स्वरूपाला येऊन मिळणारं, त्याला साह्यभूत होणारं जे कर्म, त्याला शुद्ध पुण्य म्हटलेलं आहे. त्यालाच आपण संवादी काम म्हणतोय. थोडीशी भाषा बदलली. क्रोध का नाही माझी साधना होत, मी ठरवलंय ना रोज माझी साधना झालीच पाहिजे, असा यावा ना क्रोध स्वतःवरती. याला संवादी क्रोध म्हणायचं. वापरून घ्यायचं त्यांना, ते आहेत ना ते या कामासाठी वापरून घ्यायचे. लेव्हरेज. आणि हे असा जो ज्ञानी असतो त्याचं अतिशय सुंदर वर्णन माऊली या पुढच्या काही ओव्यांमध्ये करतायत. त्यातले 131 ओवी फक्त बघू आपण, की परी ते वेगळेपण भोगीचे, जसे पक्षी फळ चुंबीजे, तैसे नव्हे तेथ विसरीजे, भोगितेपणही. की ब्रह्मसुखाचा अनुभव कसा येतो त्याचं वर्णन माऊली खूप सुंदर करतायत. की ब्रह्मसुख हे थोड्या विलक्षण पद्धतीने भोगावे लागते. कसे? पक्षी जसा फळाला झुंबतो तेव्हा भोगता, भोग्य आणि भोग ही त्रिपुटी असते. पक्षाचा दृष्टांत दिलाय, आपण आपला दृष्टांत जरी घेतला, पंच ज्ञानेंद्रियांचे विषय आपण जेव्हा भोगतो तेव्हा तिथे त्रिपुटी असते, बरोबर. तो जो विषय आहे, तर मगाशीच आपण तेच उदाहरण पुढे चालू ठेवूया. खीर आहे दुधाची छान केलेली, किंवा बासुंदी आहे, श्रीखंड आहे. तर ती जी खीर आहे, ती खीर ती भोगणारा मी म्हणजे जीव, आणि ते भोगणं ही त्रिपुटी. असं त्रिपुटी तिथे नसते त्या ब्रह्मसुखामध्ये. काय असतं? कारण त्या अवस्थेत भोगतेपणाही विसरावा लागतो. माऊली असं म्हणते, तैसे नव्हे तेथ विसरिजे, भोगितेपणही. फारच सुंदर वर्णन केलेलं आहे की तो जो अनुभव येतो. आणि म्हणून परमपूज्य काका नेहमी सांगतात, पण हे वाक्य ऐकायला खूप साधं आहे, पण हे समजण्यामध्ये आयुष्य जातं. कोणतं? त्या अनुभवाला अनुभवपणाच नाही. अनेक वर्ष जाऊ द्यावी लागतात त्या वाक्याचा नेमका अर्थ काय आहे समजण्यासाठी. कारण अनुभवपणा नसलेला अनुभव याचा आपल्याला अनुभवच नाही, साध्या भाषेत. कारण आपण आयुष्यभर त्रिपुटीयुक्त अनुभवच घेतो फक्त. जिथे भोगता आहे, जिथे भोग्य आहे, आणि जिथे भोग आहे. आणि तसंच ज्ञाता, ज्ञेय
ज्ञान, भोक्ता, भोग्य, हे सगळं ही जी त्रिपुटी, ह्या त्रिपुटीयुक्तच याची सवय आपल्याला. त्यामुळे तो जो अनुभव येतो तो एक रूपत्वाने कसा येतो हे सांगणारी ही 131 आणि 132 क्रमांकाची पण ओवी आहे, की त्या ब्रह्मसुखाच्या भोगात अशी एक ऐक्याची अवस्था उठून उभी राहते. मौलीने आता पुन्हा फार सुंदरसं शुद्ध मराठीत आपण ज्याला मेटॅफोरिक म्हणतो, प्रतिकात्मक, काय की ती अहंकाराचे वस्त्र दूर करते आणि मग त्या अनावृत ब्रह्मसुखाला दृढ आलिंगन देते. आता एक एक ही जी काय म्हणूया, हा जो अनुभव आहे, ही जी शेवटची अवस्था आहे, त्याच्यामध्ये इतकं इतका तो नाजूक प्रांत आहे, खूप सांभाळून त्याचं तिथे बोलावं लागतं किंवा खूप सूक्ष्मतेने चिंतन करावं लागतं. माऊलींचे शब्द पहा काय आहे. मी ही प्रस्तावना का केली. माऊली असं म्हणते की ब्रह्मसुखाच्या भोगात एक ऐक्याची अवस्था उठून उभी राहते. अलग लक्षात मी कुठे घेऊन चाललो तुम्हाला. उभी मी तिला करतो, तो साधक तिला उभी करतो, तो योगी तिला उभी करतो असं म्हटलंय का. काय म्हटलंय, उभी राहते. याचा अर्थ काय आहे, हे जे आहे हा अनुभव जो आहे तो वस्तुतंत्र आहे, तो कर्तृतंत्र नाही. शास्त्रीय शब्द वापरायचा झाल्यास आत्मा विवृणते तनुम स्वाम मुंडकोपनिषद सांगतो. तो स्वतःहून स्वतःला प्रकट करतो. पुन्हा बोलण्याची, म्हणून मी मगाशी म्हणालो की खूप सांभाळून बोलावं लागतं, कारण या बोलण्यातही असं कुठेतरी वाटतं की अरे इथे पण त्रिपुटी आहे. तो स्वतःहून स्वतःला प्रकट करतो, म्हणजे पुन्हा तो प्रकट करणारा वेगळा, त्याला पाहणारा मी, आणि ते पाहणं नाही, चुकलं, पुन्हा मुसळ केला. हे अलंकारिक वर्णन आहे. उपनिषदामधलं हे वर्णन अलंकारिक आहे. सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की तो स्वतःहून प्रकट होतो. त्याला प्रकट करण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही, कारण मी फक्त कर्म करू शकतो आणि कर्माचं फळ हे नेहमी विनाशी आहे. सिद्धांत आहे शास्त्राचे, फार तर्कशुद्ध आहे सगळं विचार केला तर. आणि विचार करा, जर असं झालं असतं तर काय झालीस ती गडबड. त्या शेवटच्या टप्प्यावर सुद्धा मला अहंकार झाला असता. मग मी करून घेतला साक्षात्कार. असं कधी ऐकलंय का, साक्षात्कार करून घेतला. साक्षात्कार झाला असा शब्द आहे. म्हणजे पहा, त्या पातळीपर्यंत अहंकाराने मला छळलं असतं जर ते माझ्या हातात ठेवलं असतं प्रकरण. किती चांगली गोष्ट केली भगवंतांनी. काका म्हणतात 99% मलाच करायचा आहे, पण तो 1% त्यांनी स्वतःकडे राखून ठेवलेला आहे, आणि त्या 1%शिवाय 99%ला अर्थ नाही. परमपूज्य काकांचं वाक्य आहे. का अर्थ नाहीये, कारण त्या 1%साठी हे 99% करायचे असतात. काही कारणाने समजा मी अडकलो 90%वरती, 80%वरती, 75%, सवय असते आपल्याला शाळेपासूनच. 75%, 60%, 40%. परमपूज्य मंदाते खूप छान सांगतात समजून. मंदाते म्हणतात की ज्याला 60% मिळाले आहेत आणि जो आपण आपल्या भाषेत उत्तीर्ण झालाय म्हणूया, पास झालाय, शुद्ध मराठीत पास म्हणतो आपण, उत्तीर्ण झालाय, तो मंदाते लक्षात आणून देतात, तो 40%ने अनुत्तीर्ण झालाय लक्षात ठेवा, असं सांगतात मंदाते. हे आपल्या कधीच लक्षात येत नाही. कारण आहे, माझ्या परीक्षेचे मार्क पाहताना मी ग्लास इज हाफ फुल असं पाहतो. आलं असेल लक्षात मला काय म्हणायचं. कारण माझी क्षमता तेवढीच असते परीक्षेत मार्क मिळवण्याची. 40%ने मी अनुत्तीर्ण झालेला असतो, जेव्हा मला 60%ने मी उत्तीर्ण होतो. तसं हे 99% जे आहे ना, ते त्या 1%साठी, आणि त्यालाच ती ठेवलेली कृपा असं म्हणतात परमपूज्य काका. ठेवलेली कृपा. अज्ञान निवृत्तीपर्यंत मला मजल मारायची आहे. ती मारल्यानंतर तो आहेच. खरं पुन्हा बोलण्याची भाषा आहे, तो तिथेच आहे, तो तसाच आहे, तो तितकाच आहे, कारण तेच तर माझं स्वरूप आहे. ते मला नित्य प्राप्तच आहे, म्हणून तर नित्य प्राप्ताची प्राप्ती असा शब्द आहे परमार्थाने. हा व्यवहार होतो नित्यप्राप्ताची प्राप्ती, कारण अज्ञानाने मला ते कळत नाहीये की मला ते प्राप्त आहे. त्यामुळे जणू काही फिरून त्याची प्राप्ती होते, म्हणून नित्यप्राप्ताची प्राप्ती. पण ती जी होते ती, तो जो अनुभव आहे, ब्रह्म आत्म नावाचं जे तत्व आहे ते स्वसंवेद्य आहे. आपण ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच ओळीत बघितलेलं आहे, आणि ते वस्तुतंत्र आहे. ते कर्तृतंत्र नाही, म्हणजे करणाऱ्यावरती ते अवलंबून नाही, म्हणजे साधकावरती ते अवलंबून नाही, म्हणजेच ते त्यांनी केलेल्या साधनेवरती अवलंबून नाही. अगदी साध्या भाषेत सांगतो,
तो होण्याचा प्रांत आहे, करण्याचा प्रांत नाही. एक टप्पा असा येतो की करण्याचा प्रांत संपतो आणि जसं करायला पाहिजे तसं केलेलं असेल तर पुढे होण्याचा प्रांत जसं असायला हवा तसा तो असतो आणि ते घडतं. ह्याच तर कारणांमुळे मला या सगळ्या ओव्या पुन्हा एकदा राहवलं नाही. म्हणलं खूप सुंदर ओव्या त्या, अतिशय सुंदर वर्णन आहे की प्रत्यक्ष तिथे काय होणार आहे. आणि 133 मध्ये म्हणतात माऊली की त्या आलिंगनाच्या मिलनात आपलीच आपल्या स्वरूपाशी मिठी पडते. जसं जणू काही पाण्यात पाणी टाकले असतात ते जसे वेगळे दिसत नाही. दोन्ही पाणी जर शुद्ध असेल, काय आहे अट, काय आहे, दोन्ही पाणी शुद्ध हवेत. म्हणून तर चित्तशुद्धी चित्त शांती झाल्याशिवाय चित्त चैतन्याकार होत नाही असं जे म्हणतात ते या दृष्टीनेच म्हणतात. चित्त जर चैतन्याकार व्हायचं असेल तर त्या बहिरंगापासून सुरुवात करावी लागते. अंतरंग, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, मग प्रत्यक्ष आणि मग तत्त्व पदार्थ शोधनपर्यंत गाडी येते. तेव्हा आपल्या इथे जरी पुन्हा दृष्टांत मिलनाचा घेतलेला असला तरी पुन्हा तिथे एकरूपत्व सुचवलेलं आहे. आणि मग समर्थ दासबोधात सांगतात, पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. पाहावे म्हणजे काय? पाहावे याचा अर्थ अनुभवावे. बऱ्याच वेळा विचार केला आपण. हे करून पहा, भाजी खाऊन पहा म्हणजे काय? पहा म्हणजे आपण म्हणू शकतो पाहिली मी, पाहिली नाही, खाऊन पहा, चव कशी आहे, तिखट मीठ कसं झालेलं आहे. पाहणे याचा अर्थ अनुभवणे मराठीमध्ये. दुसरा अर्थ पाहावे आपणासी आपण, आपणच आपला अनुभव घ्यायचा आहे. तेच वर्णन माऊली इथे करतात. परतोनी पाठीमोरे ठाके, आपण या आपण पे देखे, देखत खेवो ओळखे म्हणे हे तत्व मी. या सगळ्या ओव्या वेगवेगळ्या संतांच्या एकाच गोष्टीकडे निर्देश करतात. आणि खरं सांगायचं ना तर हाच तो, म्हणून मी म्हणालो आपण आता इतक्या अंतरंगात आणि इतक्या सूक्ष्म अनुभवाबद्दल आपण बोलतो आहोत की या ठिकाणी सगळे साधन मार्ग येऊन मिळतात. कुठल्याही मार्गाने तुम्ही या भक्तियोग, राजयोग, ज्ञानयोग, अष्टांगयोग, गटयोग, काय नाव वाटेल ती नावं त्याला द्या, इथे येऊनच ते मार्ग मिळतात. हे जर झालं नाही तर जे होणं अपेक्षित आहे ते झालं नाही हे समजायचं. पण सगळ्या साधनांचा परिणाम शेवटी एकच आहे, गंतव्यस्थान सगळ्यांचं एकच आहे. त्यामुळे एक कुठेतरी मीटिंग पॉइंट ज्याला म्हणतात तो असलाच पाहिजे आणि तो हा आहे. सगळे साधन मार्ग इथे येऊन मिळतात. आणि पुढे माऊलींनी खूप छान छान दृष्टांत दिले, ते सोडून देऊ आपण. पण 135 क्रमांकाची जी ओळी आहे ती पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देते की ऐशी द्वैताची भाषा जाईल, की भेदाची भाषा जातात तिथे संपते. ती जी त्रिपुटीची भाषा आहे ती तिथे संपून जाते. मग काय होतं? मग तिथे ऐक्य होतं. बरं, ऐक्य होतं असं म्हणावं, माऊली अजून छान मुद्दा पुढचा मांडत आहे. तर त्याचा साक्षी कोण आहे? आता तिथे उरलं कोण ऐक्य आहे, झालं आहे असं म्हणायला. कारण पहिली गोष्ट, ही जी प्रक्रिया घडते ती देह म्हणून किंवा एका पिंडाच्या दृष्टीने जर विचार केला तर ती माझ्या आतमध्ये घडते. बरोबर? कारण आपलं मुख्य साधन परमार्थामध्ये आपलं अंतःकरण आहे. जाऊ द्या, पुन्हा वेगळा विषय सुरू होईल. खूप छान विषय आहे तो सुद्धा, की अंतःकरण हे साधन आहे आणि ते साधनाला लावणं मला शक्य होत नाही एकदम, म्हणून मला देहाला साधनेला लावावं लागतं. फारच सुंदर विषय आहे तो. म्हणून म्हणलं विषयांतर होईल, मी बोलत नाही आहे, पण परमपूज्य मंदातांचं एकच वाक्य सांगतो आणि पुढे जातो, की हे अंतःकरण आतून चिकटलेलं असतं त्या देहाला. सामान्य आपल्याला माहिती आहे, बद्ध, मुमुक्षु, साधक बरेच स्तर आहेत त्याच्यामध्ये. मंद मुमुक्षु, तीव्र मुमुक्षु, त्या स्तरामध्ये आपण कुठे आहोत त्याप्रमाणे तितकं ते जास्त चिकटलेलं असतं. आणि म्हणून अंतःकरणाला तापवण्यासाठी देहाला तापवावं लागतं. म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये तीर्थयात्रा करा, व्रतवैकल्य करा, उपास तापास करा. का? देहाला तापवा. कशासाठी? देहाच्या माध्यमातून ते भांड तापवलं की आतलं दूध तापणार आहे म्हणून. असं म्हणून मी म्हणालो विषयांतर होऊन जाईल. मुद्दा एवढा की इथे आता भेदाची भाषा संपते आणि ऐक्य होतं असं म्हणावं, त्याला साक्षी कोण आहे? माझा विषय तो सुरू होता की ही घडणारी ही जी प्रक्रिया आहे ती माझ्या आतमध्ये घडते. बरोबर? आपण जेव्हा बसतो ध्यानाला म्हणूया, नामाला, आपण बैठकीच्या साधनेला जेव्हा बसतो तेव्हा ही प्रक्रिया आतमध्ये घडते आणि ही पूर्ण झाली आहे असं गृहीत धरूया. ही जर पूर्ण झाली तर तिथे उरलं कोण? आता साक्षी कोण आहे हे म्हणायला
की आता मी एकरूप झालेलो आहे, हे म्हणायला कोणी जर शिल्लक असेल तर एकरूपत्व झालेलंच नाही, कारण तिथे पुन्हा त्रिपुटी आहे, म्हणणारा वेगळा. आलं लक्षात? इतकं ते नाजूक आहे, एकांती नाजूक कारभार ते तर असावे खबरदार समर्थ. किंवा परमपूज्य काकांचे परवलीचे शब्द आहे या साधनेच्या बाबतीत. त्याला काका म्हणतात अलगद, हळुवार, सावकाश. एखादी केशराची काडी असावी, ती तुम्हाला म्हटलं उचला बरं, ती धरून ठेवा 5 मिनिटं हातामध्ये न तुटता. ती किती नाजूक असते केशराची काडी, एवढीशी, किती अलगद उचलायला गेली तरी तुटते ती. त्याच्यापेक्षा नाजूक कारभार आहे, इतकं सूक्ष्म ते आहे. कारण हे सूक्ष्म आहे, हा विचार आला तरी पुन्हा द्वैत. बोलण्याची सोयच नाही तिथे, आणि बोलण्याची सोय नाही आहे हे पुढच्या काही श्लोकांमध्ये माऊलींनी तेच म्हटलंय की आता काय बोलावं त्याच्याबद्दल. कारण माऊलींची अजून एक ओवी आहे ज्ञानेश्वरीत, आपल्याला माहिती आहे की किंबहुना सोये आत्मयाची लाय, तेथे जे काय होय तया नाम सुख. माऊली म्हणते सुखाचं म्हणजेच त्या ब्रह्मानुभवाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात आहे. ते करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आहे तिथे जे काय होय ते सुद्धा वर्णन करत नाहीत, कारण तो अनुभवाचा विषय आहे. आणि हेच पुढच्या 24 आणि 25व्या श्लोकाच्या ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेलं आहे. त्यामुळे तिथे भेदाची भाषा संपून जाते. तिथे आता कुठलंही वृत्ती ज्ञान नाही साध्या भाषेमध्ये. तिथे कुठलीही वृत्ती आता उठत नाही. मग व्युत्थान पावल्यानंतर त्या समाधी सुखाचा अनुभव किंवा त्या सुखाचं स्मरण होतं कसं, बारकावा आहे तो. इथे विषय नाही आहे, इथे त्याची ओवी नाही आहे. हे फक्त प्रश्न उपस्थित करून सोडून देणं योग्य नाही आहे. त्याचं एकच वाक्यात उत्तर देतो, नंतर कधीतरी विचार करू. त्याला शास्त्रीय सूक्ष्म अज्ञात अंतःकरण वृत्ती हे त्याचं उत्तर आहे. ते का कसं विषय वेगळा आहे, आत्ता नको तो इथे चिंतनासाठी. पण ज्या अर्थी स्मरण होतं समाधीतून व्युत्थान पावल्यानंतर की मिथ्यात वेळ जो काही वेळ असेल अत्यंत अमर्याद सुखाचा मी तो अनुभव घेतला. याचा अर्थ संस्कार ज्या अर्थी उमटलेला आहे, म्हणजे स्मरण ज्या अर्थी होत आहे त्या अर्थी संस्कार उमटलेला असलाच पाहिजे. असो, पण म्हणूनच त्याला शास्त्रीय म्हटलेलं आहे पहिली गोष्ट, सूक्ष्म म्हटलेलं आहे, अज्ञात म्हटलेलं आहे. पण साध्या भाषेत बोलायचं झालं तर तिथे अंतःकरण वृत्ती आता नाही. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे चारही तिथे शांत झालेले आहेत. जे विषय सुख भोगण्याच्या उत्कर्षाच्या क्षणी हेच होतं, आणि मला भ्रम होतो की विषयाने मला सुख दिलेलं आहे. मागाशीचा जिथून आपण आपल्या चिंतनाला सुरुवात केली होती. चोवीस आणि 25 क्रमांकाचे श्लोक आहेत ते एकत्र केलेले आहेत कारण विषय साधारण तोच आहे. योंत सुखोंतरा रामस्तथांतर ज्योतिरेवय सयोगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः. त्याचा पदच्छेद असा आहे की यह अंत सुख अंतर राम तथा अंतर ज्योति एव यह स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्म भूतः अधिगच्छति. आणि पुढचा श्लोक त्याचा पदच्छेद अगदी सोपा आहे, वाचण्याची गरज नाही. 3 गोष्टींचा उल्लेख आहे इथे, अंतसुखी, अंतररामी आणि अंतरज्योती असे 3 शब्द आलेले आहेत त्या श्लोकात. अंतसुखी, अंतरात्म्यात, ज्याचे अंतरात्म्यात सुख आहे. दुसरा आहे अंतररामी, म्हणजे जो आत्म्यात रममाण झालेला आहे. तिसरा आहे अंतरज्योती, म्हणजे अंतरात्म्यातच अपरोक्ष ज्ञानस्वरूप जो आहे तो ब्रह्मस्वरूप झालेला योगी ब्रह्मस्वरूप मोक्ष शांतीला प्राप्त होतो. त्याची सर्व पापे क्षीण झाली आहे, संशय तुटलेले आहेत, चित्ताचा निग्रह झालेला आहे. यतात्मान हा जो शब्द आहे ना, त्याचा अर्थ आहे चित्ताचा निग्रह झालेला आहे आणि सर्व प्राणांच्या हिताविषयी तत्पर आहे. ते ब्रह्मवेत्ते ब्रह्मस्वरूप शांतीला मिळतात. मी मगाशी म्हणालो तसं आता 136 क्रमांकाच्या ओवीमध्ये माऊली म्हणते की हे सर्व बोलणे असो जो न बोलण्यासारखा विषय आहे.
म्हणून असो हे आघवे एथ न बोलणे काय बोलावे. मौली म्हणते नाही बोलता येत. एक प्रांत असं आहे त्याच्या पुढे बोलताच येत नाही. येतो वाचा निवर्तनते अप्राप्य मनसा असत. वाचा निवर्तनते वाणी निवृत्त होते. त्यासंबंधी काय बोलावे. जे आत्मस्वरूपात रममाण होणारे ब्रह्मनिष्ठ आहेत ते हे वर्म सहज जाणतील. वर्म कोणाला कळतं. जे आत्मस्वरूपात रममाण होणारे आहे ब्रह्मनिष्ठ म्हटलेलं आहे त्यांना. त्याला अतिशय सुंदर शब्द काका नेहमी वापरतात, आत्मक्रीड. आणि माझं वर्णन करताना काका म्हणतात दृश्य क्रीड. म्हणजे काय. दृश्यात रममाण होणारा मी आणि आत्म्यात रममाण होणारे ते योगी. तिथून सुरुवात झाली सगळी. आपली सुरुवात तिथूनच झाली 22व्या क्रमांक. म्हणून मी तिथून सुरुवात केली की ये ही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते. इतके वेळा टक्के टोणपे ज्याला म्हणतात, खाऊन सुद्धा 40-45 वर्ष जगून सुद्धा अजूनही मी शहाणा होत नाही आणि विषयांच्याच मागे धावत राहतो. आणि म्हणून माऊलींना माझी निर्भत्सना करण्याची वेळ येते आणि विषयरूपी कर्दमातील बेडूक इथपर्यंत मला बोलण्याची वेळ येते माऊलींवरती. कारण अजूनही मी शिकत नाही आहे की मला हे कळत नाही की आद्यंतवंत कसे आहेत. आणि म्हणून मी तिथे रममाण होतो आणि म्हणून मला दृश्य क्रीड म्हणतात. आणि योगी जो असतो तो कसा असतो, आत्मक्रीड असतो. आणि 136 क्रमांकाच्या ओळीमध्ये आत्माराम शब्द मौलींनी छान वापरलाय की जे आत्मस्वरूपात रममाण होतात ते आत्माराम, ब्रह्मनिष्ठ. आणि फार सुंदर वर्णन आलंय की जे ऐसेनी सुखे मातले. तर काय त्याचं वैभव आहे त्या सुखाचं की जे आत्मसुखाने माजले आहेत म्हटलेला शब्द. माजणे हा शब्द आपण व्यवहारामध्ये ज्या अर्थाने घेतो तो अर्थ नाहीये. माजले आहेत म्हणजे आपल्या ज्या धुंद असतात ते आपल्या आनंदामध्ये धुंद असतात. नारद भक्तिसूत्र काय म्हणतं. नारद भक्तिसूत्र काय सांगतं आपल्याला. तृप्तो भवती मत्तो भवती. अनेक शब्द आहेत त्याच्यामध्ये. आत्मारामो भवती, तिथे आत्माराम शब्द आलेला वायदव. पण मत्तो भवती तृप्तो भवती वर्णन केलेलं आहे. म्हणजे पहा काय आहे. कशातली सूत्र आहेत ती. नारद भक्ती सूत्रातली. म्हणजे भक्तीचे जे अध्वर्यू श्री नारद महाराज त्यांनी वर्णन केलंय भक्तीचं. आणि जो भक्त असतो, भक्त म्हणजे कोण. जो विभक्त नव्हे तो भक्त. समर्थांची व्याख्या तो भक्त. मी स्वतःला रामाचा भक्त समजतो तो भक्त नव्हे, त्याला उपासक म्हणतात. भक्त तो जो विभक्त नाही म्हणजे एकरूप झालेला आहे रामाशी. तो कसा होतो. तृप्तो भवती, तृप्त मत्तो भवती. आपल्याला ज्याला धुंदी म्हणतो, मस्ती म्हणतो, तो इथे माजण्या शब्दाचा अर्थ आहे. जे ऐसीनी सुखे मातले. आता कल्पना करा, जो तृप्त झालेला आहे, मस्त झालेला आहे, तो का म्हणून बाहेर विषयांच्या मागे धावे. का म्हणून तो 105 क्रमांकाच्या ओळीकडे परत जातो मी. जया आपणपे सांडूनी काही इंद्रिय ग्रामावर येणे नाही. आपण हा विषय खूप वेळा विचार केला की तो जो योगी असतो तो आत्मसुखाला सोडून इंद्रियांच्या गावात कधी येत नाही. म्हणजे तो इंद्रियांची सीमारेषाच ओलांडत नाही. सुख मिळवण्याकरता इंद्रियाच्या बाहेर तो पाऊलच घालत नाही. का. कारण आतमध्येच त्याला अमर्याद सुख भोगायला मिळत असतं. म्हणूनच तो तृप्तो भवती मत्तो भवती. म्हणूनच तो ऐसेनी सुखे मातले. आणि म्हणून आपणची आपण गुंतले. आपणच आपल्या स्वरूपात जे झालेले आहेत ते मी जाणे निखिळ ओतले सामरस्य. की ते ब्रह्मैक्याचे ओतलेले म्हणजेच ओतलेले संपूर्ण पुतळे आहेत असे मी समजतो. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा वोतला भाव तो भक्ता माझी रावो आणि ज्ञानी आहे तुझी. अजून एक ओवी आहे ज्ञानेश्वरीत. हे जे वोतणं आहे ना म्हणजे जणू काही तो पुतळा म्हणजे त्याच्या रूपानेच ते तत्व जणू काही अवतीर्ण झालाय. त्याला मराठीत आपण मॅनिफेस्ट म्हणतो. मॅनिफेस्टेशन त्याचं त्या तत्वाचं हे आहे ते. आपणची आपण गुंतले. काय विलक्षण अवस्था असेल आपण कल्पना करू शकतो. हे म्हणून मी या ओव्या पुन्हा एकदा घेण्याचं कारण ते आहे की काय होणार आहे, ध्येय काय आहे आपलं, काय होणार नाही हेही माहिती पाहिजे अर्थातच, आणि काय होणार आहे याच्यातून एक प्रकारची प्रेरणा मिळते आपल्याला. आणि ह्याला परमपूज्य काका जीवनाचा दर्जा असा शब्द वापरतात.
काय उच्च दर्जाचं जीवन ते असलं पाहिजे, आपण याची निदान कल्पना तरी करू शकतो. तेवढी साधना तर आपली आता नक्कीच झालेली असली पाहिजे. आणि माझ्या जीवनाचा जो दर्जा आहे, माझा जसा चेहरा दिसतो, काका जसं म्हणतात, संध्याकाळपर्यंत जे झालेला असतो माझा चेहरा दिवसभराच्या खाऊन, काय खाऊन रिकाम्या जागा भरा. परीक्षेत प्रश्न असतात ना, ते रिकाम्या जागा तुम्ही भरा, पण प्रत्येकाची रिकामी जागा वेगवेगळी असते. पण ती भरून संध्याकाळी जो माझा चेहरा बघण्यालायक झालेला असतो आणि असंच आयुष्य चालू आहे, सकाळ ते संध्याकाळ. आणि संत ज्या आनंदामध्ये असतात, ब्रह्मानंदे सदा डुल्लतू, हे त्यांना कसं साध्य होतं? म्हणजे काय प्रारब्धवशात त्यांना काही दुःखच प्राप्त होत नाही का कधी? असा अर्थ नाही. आपण खूप वेळा त्याचा विचार केलेला. मग तरी सुद्धा ते ब्रह्मानंद सदा डुल्लतू कसे असू शकतात? त्याचं हे वर्णन आहे. आपण पाची आपण गुंतले, ब्रह्मैक्याचे ओतलेले संपूर्ण ते पुतळे आहेत असं मी समजतो, असं माऊली म्हणते. आणि त्या आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जैसे, ब्रह्मनिष्ठ आनंदाचे तंतोतंत चित्र, सुखाचे अंकुर किंवा त्यांच्या रूपाने ब्रह्मज्ञानाने जणू क्रीडा केलेली आहे. हे जे पान आहे 317 क्रमांकाचं, हे संपूर्ण संतांचं वर्णन करणारं हे ग्रंथातलं. तनु त्यागे विण अमृताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्त, ही जी ओवी आहे ना, ती या पानाला लागू पडते. अमृताचे गुण त्या योगाच्या ठिकाणी दिसतात, सद्गुरूंच्या ठिकाणी दिसतात. म्हणजे नक्की काय दिसतं, काय फरक आहे त्यांच्यात आणि माझ्यामध्ये नेमका, हे समजून घ्यायचं असेल ना, तर हे आहे. आनंदाचं ते तंतोतंत चित्र असतात. मग आपल्याला आश्चर्य वाटतं की परमपूज्य काका सदैव आनंदी कसे असतात, सदैव प्रसन्न कसे असतात. अमृताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्त. कारण मी देह, जग, सत्य या सगळ्या भ्रांती निघूनच गेलेल्या आहेत. आणि माझं जे खरं स्वरूप आहे त्याचा आनंद अखंड उपभोगत ते असतात. ब्रह्मानंदे सदा डुल्लतू, हेच त्यांचं वर्णन सद्गुरूंचं. बाकी सोडून देऊ आपण सगळं. शिष्य प्रबोधिनी समर्थू, यथा उचितू निज भावे वगैरे, तिथे शिष्याचा संदर्भ येतो, पण त्यांच्या स्वतःचं वर्णन तर हेच आहे. किंवा आपण नेहमीच आता सुरुवातीला नेहमी श्लोक म्हणतो, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम. कोणतं द्वंद्व? मुख्य द्वंद्व हेच आहे, सुख दुःखाचं. बाकी सगळ्या द्वंद्वांचा समावेश एकाच द्वंद्वामध्ये होतो, सुख आणि दुःख. त्याच्या अतीत जे झालेले आहेत त्यांचं वर्णन आहे. मग ते विवेकाचे गाव, परब्रह्मीचे स्वभाव वगैरे अतिशय सुंदर वर्णन माऊलींनी केलेलं आहे. आणि 141 क्रमांकाची ओवी मी जेव्हा वाचली तेव्हा मला हसायला आलं की ज्या कारणाने मला या ओव्यांचा अभ्यास करायचा वाटला, तसंच माऊलींचं काहीसं झालं. आणि माऊली म्हणतात की संतांची स्तुती करण्यात तितके रमून गेले की सद्गुरूंना म्हणजे निवृत्तीनाथांना आठवण करून द्यावी लागली की बाळा, आपलं भगवद्गीतेचा विचार सुरू आहे बरं का, तू फार रमून जातो संतांचं वर्णन करताना. कारण त्यांचा मूळ स्वभाव असतो, कोण रमणार नाही, इतकं सुंदर विलोभनीय सगळं वर्णन आहे. स्वतः माऊली सुद्धा रमून गेल्या त्या वर्णनामध्ये. पण त्यांना 141व्या ओवीमध्ये निवृत्तीनाथांनी भानावरती आणलं. आणि मग माऊली म्हणाले की आपण परत या कथेकडे येऊया. कोणत्या? भगवद्गीतेच्या. एकशे 43 क्रमांकाच्या ओवीत माऊली तसं म्हणतात की निवृत्तदासासी पातला मग तो म्हणे कृष्ण बोलिला तेची ऐका. की भगवान गोपालकृष्ण काय बोलले ते आता तुम्ही ऐका. आणि 145 जी ओवी फार सुंदर की अथवा आत्मप्रकाशे सुखे जो आपणतेची विश्व देखे तो देहेची परब्रह्म सुखे मानूये. एका विशिष्ट कारणाने मी या ओवीपाशी येऊन थांबलो, म्हणजे ही ओवी विचारात घेतो आहे. वर्णन असं करते माऊली की अथवा शुद्ध अशा आत्मप्रकाशाने जो हे विश्व आपलेच स्वरूप आहे असे पाहतो. मग अशी आपण ती ओवी म्हणालो कोणती? हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो, असा जो अनुभव तो घेतो तो देहाने देखील परब्रह्म आहे असे खुशाल मानता येईल. माऊलींनी फार सुंदर तर्क मांडलाय की हे संपूर्ण विश्व जर मीच झालोय असा अनुभव तो घेतो, तर हा देह सुद्धा या विश्वाचाच भाग आहे ना. मग तो देहासकट ब्रह्म झाला असं म्हणण्यास अडचण काय आहे? स यो
हवैतत् परमं ब्रह्म स यो हवैतत् परमं ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती. मुंडक उपनिषद आपल्याला सांगतो ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती. देहासकट तो ब्रह्म होतो. हे एकदम कळत नाही आपल्याला ऐकल्या असं वाटतं असं कसं शक्य आहे. देह तर विकारी आहे. माझ्यासारखा त्यांचा देह दिसतो. त्यांच्या देहातून माझ्या देहात काय फरक आहे. अर्थ तसा नाही आहे. अर्थ असा आहे की या देहामध्ये जे व्यापून असलेलं तत्व आहे ज्याला आत्मा असं म्हणतात. देहाच्या सापेक्षतेने ब्रह्माला आत्मा म्हणतात. आपल्याला माहिती आहे ब्रह्म नावाचं तत्व पिंडामध्ये त्याला आत्मा म्हणतात आणि देहाच्या निरपेक्षतेने त्यालाच ब्रह्म असं म्हणतात. त्यामुळे आत्मा आणि ब्रह्म याच्यात काहीच फरक नाही. देहाच्या सापेक्षतेने आत्मा. त्या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. ते जे तत्वज्ञ संत आहेत त्यांनी या देहामध्ये राहूनच अनुभव तो घेतलेला आहे की ते तत्व मी आहे. त्यामुळे देह ही उपाधी आहे, विशेषण नाही. जी माझं विशेषण असतं त्यांच्यासाठी ती उपाधी असते. आणि जर सर्वच ते आहे त्याच्या व्यतिरिक्त जर दुसरं काही नाहीच तर तो देहासकट ते ब्रह्म झाले म्हणण्यास अडचण काय आहे असं माऊली ते प्रश्न उपस्थित करते. त्यामुळे ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं असतं. त्याच अर्थाची ही ओवी आहे म्हणून मी ही ओवी मुद्दाम 145 क्रमांकाची घेतली. आणि 147 ची ओवी आहे. त्याच्यामध्ये माऊली म्हणतात की जे महर्षी वाढले, म्हणजे ओवी वाचत नाही आता मी, आहे आपल्यासमोर, पण याच्यात ते 3 गोष्टी सांगितल्या आहेत की जे तत्व साक्षात्कारी पुरुषाकरताच वेगळे वाढून ठेवले आहे. म्हणजे काय, त्यांनाच त्यांचा अनुभव येणार आहे. वेगळे वाढून ठेवले म्हणजे ते माझ्यासाठी नाही. जोपर्यंत मी तिथपर्यंत पोहोचत नाही त्या पंक्तीत बसण्याचा अधिकार मला प्राप्त होत नाही साध्या भाषेत. दुसरं, जे वैराग्यवानांच्याच वाट्याला आले आहे त्या पंक्तीत बसण्याचा मान कोणाला मिळतो. आली गाडी पुन्हा. गाडी मूळ पदावर जाणार आहे. कुठेही जा तुम्ही. ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे सौभाग्य जेणे ब्रह्मानंदा योग्य जीव होते. काय सुंदर एक ओव्यात तुम्हाला सांगतो. आणि सगळ्या कशा एकमेकांशी अशा छान जुळलेल्या आहेत. ब्रह्मानंदा योग्य जीव होती. माझा जीव जर ब्रह्मानंदा योग्य व्हायचा असेल तर ते हे विषय वैराग्य. पुन्हा 22व्या श्लोकाकडे जावं लागेल. जिथून सुरुवात झाली आपली चिंतनाला. ये ही संस्पर्श जा भोगा दुःख योनय एवते. त्यामुळे विषय वैराग्य का प्राप्त करायचा आहे त्याचा मार्ग या 22व्या क्रमांकाच्या श्लोकात दिलेला आहे. की ते आद्यंतवंत कोणते आद्यंतवंत आहे ते लक्षात घ्या. विषय वैराग्य प्राप्त करा तरच माझा जीव काय होणार आहे, ब्रह्मानंदा योग्य जीव होते. ते हे विषय वैराग्य. तेच माऊली सांगते की हे वैराग्य वैराग्यवानांच्याच वाट्याला आले. आणि तिसरं, जे संशय रहित श्रद्धावानाकरिताच सर्व काळ पिकले आहे. निसंशया पिकले निरंतर. त्यामुळे श्रद्धा हवी. वैराग्य वाचून काही ज्ञानाची तगणीची नाही. वैराग्याचं तर कुठेही जा तुम्ही सुटका होणारच नाही. अष्टांग योगाच्या मार्गात गेलो तर यमनियम आडवे येतात. पहिलीच पायरी आहे. 5 यम 5 नियम. ज्ञानमार्गामध्ये विवेक वैराग्य समाधी षटक आली यादी पुन्हा. त्याचा अर्थ जसा आहे की पहा, प्रत्येक मार्गामध्ये आपण ज्याला मराठीत शुद्ध प्री क्वालिफिकेशन म्हणतो ते सारखेच आहेत. शब्द बदलले फक्त, थोडासा आशय बदलला, थोडीशी मांडणी बदलली. पण हे केल्याशिवाय गंतव्यस्थान जर एकच असेल, परिणाम जर एकच होणार असेल तर साधनेचे परिणाम तोच हवा की नाही. असो, आपली वेळ झालेली आहे आणि आपण 26 क्रमांकाच्या श्लोकापर्यंत येऊन थांबलेलो आहोत. पुढच्या वेळेला 26, 27 आणि 28 जे मागच्या वेळेला झाले होते आणि 148 ते 157 या ओव्या यांची थोडक्यात उजळणी पुढच्या वेळेला घेऊ. आणि मग आपला जो शेवटचा श्लोक आहे अध्याय क्रमांक 5 तो शेवटचा श्लोक आणि त्याच्यावरच्या ओव्या याचा अभ्यास करूया. आज आपण इथे थांबूया. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.